हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत की पारिजातक फ्लॉवर कसं बनवायचं। तर इथे मी 0.3 गेजची वायर घेतलेली आहे, टूल्स घेतलेले आहेत, राईस पर्ल घेतलेले आहेत आणि 0 mm साईजचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत। गोल्डन बीड्स असे पूर्ण येतात, ते आपल्याला कट करून ठेवायचे आहेत। आपल्याला ऑर्डर आली तर आपल्याला पटकन ती ऑर्डर बनवता यावी म्हणून ते मी असे कट करून ठेवलेले आहेत। तर चला बघूया की पारिजातक फ्लॉवर कसा बनवायचा। तर इथे मी आता 0.3 गेजच्या वायरमधून थोडी वायर आता कट करून घेणार आहे। आणि हो, काय करायचंय प्रथम आपल्याला की जो पर्ल आहे तो आपल्याला आधी टाकायचा आहे, मग गोल्डन बीड्स टाकायचा आहे। गोल्डन बीड्स आपल्याला बाजूला करून दुसरी वायर आपल्याला पर्लच्या ह्याच्यातून ती बाहेर काढायची आहे। तुम्ही काय करता की दोन्ही ह्याच्यातून ती वायर काढता, त्यामुळे ते लॉक होत नाही, तर तसं नाही करायचंय। आपल्याला काय करायचं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, मी व्हिडिओ कोणती स्किप केलेली नाहीये, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते। तुम्ही बघू शकता की मी आता पर्ल टाकत आहे, त्याच्यानंतर मी 0 mm साईडचे गोल्डन बीड्स टाकत आहे आणि गोल्डन बीड्स बाजूला करून मी ती वायर ओवून घेणार आहे। त्या राईस पर्लमधून मी ती वायर ओवून घेणार आहे। तसंच तुम्हाला सेम करायचं आहे। तुम्हाला मी परत एकदा दाखवते, नीट बघा, व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ स्किप केली तर तुम्हाला काहीही कळणार नाही। तसंच तुम्हाला करायचं आहे, सेम मी जसं करत आहे तसंच तुम्ही करा, तर तुम्हाला ते नक्की जमेल। आणि हो, तुम्ही म्हणालात की मी एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा केलं, मला नाही जमत आहे, तर तसं करू नका। प्रॅक्टिस केली की सगळं जमतं। मला सुद्धा जमत नव्हतं, मी सुद्धा प्रॅक्टिस केली तेव्हाच मला जमायला लागलं। आणि आपण जेव्हा फ्लॉवर्स बनवतो तर त्याच्यामध्ये गॅप नाही आली पाहिजे। तुम्हाला मी आता दाखवते की मी दुसरा बीड्स जे आहे आणि पहिलं बीड्स जे आहे ते एकत्र घेतलेलं आहे, घट्ट पकडलेलं आहे आणि मग ती वायर काढलेली आहे, तर माझ्या ह्याच्यामध्ये गॅप येत नाही आहे। तसंच तुम्हाला सेम करायचं आहे, फ्लॉवर्समध्ये गॅप येता कामा नये, कारण की जर गॅप आली तर आपला फ्लॉवर्स खूप विचित्र दिसतो, तसं नाही झालं पाहिजे। प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला समजेल की मी कसं केलं आहे। तसंच तुम्ही करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। असे आपण आता खूप सारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, म्हणजे तुम्हाला एक एक व्हिडिओची नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला ते बघता येईल। पुढे आपण पारिजातक आज फ्लॉवर शिकलो, तर उद्या आपण पारिजातकचा नेकलेस कसा बनवायचा ते शिकणार आहोत। म्हणून माझ्या चॅनलवरती जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला एक एक व्हिडिओ अपलोड केल्यावरती ती नक्की कळेल। तुम्ही आता बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रिस्टल मनी ओवून घ्यायचं आहे। तर इथे मी 8 हे जे पर्ल मोती ओवून घेतलेले आहेत। तुमचा क्रिस्टल मनी जेवढ्या साईजचा आहे तेवढे तुम्हाला मोती ओवून घ्यायचे आहे। माझा क्रिस्टल मनी 2 mm साईजचाच आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे की मी किती गेजची वायर यूज केली, किती mm चे मोती यूज केले, किती mm चा क्रिस्टल मनी यूज केला, तर ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला फ्लॉवर बनवायला अजून सोपा जाईल। आता इथे आपला फ्लॉवर रेडी झालेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जे फ्लॉवरच्या वायर आहे त्यातून आपल्याला दुसरी वायर काढून घ्यायची आहे आणि ते टाईटली पॅक करायचं आहे, जेणेकरून तो फ्लॉवर्स आपला निघणार नाही। नंतर आपल्याला क्रिस्टल मनी घ्यायचा आहे। क्रिस्टल मनी सुद्धा आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि तो टाईट पॅक करायचा आहे, म्हणजे तो क्रिस्टल मनी त्यातून निघणार नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कसं खालून ती वायर काढत आहे आणि त्यातून क्रिस्टल मनी ओवून घेऊन त्यांना टाईट करणार आहे। नंतर आपल्याला गोल्डन बीड्स टाकायचे आहेत। गोल्डन बीड्स सुद्धा आपल्याला तसे टाईट करायचे आहेत। व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा, नीट बघा की मी ते कसे केले आहेत। व्हिडिओ स्किप केली तर तुम्हाला काहीही समजणार नाही। आणि गोल्डन बीड्स आपल्याला टाईट का करायचे आहेत, आपलं फ्लॉवर्स आणि ते गोल्डन बीड्स असे वेगवेगळे दिसता कामा नये, एकत्र दिसले पाहिजेत, म्हणून आपल्याला ते नीट टाईट करायचं आहे। टाईट करताना वायर जास्त जोरात खेचायची नाही आहे, ती तुटते, हलकी असते ती वायर। तर नीट बघा, मी एकदम नाजूक हाताने ते करत आहे, तसंच तुम्हाला ते करायचं आहे। एकदा ट्राय कराल, दोनदा ट्राय कराल, तीनदा ट्राय कराल, पण चौथ्यांदा नक्की तुमच्याकडून होणार, हार मानू नका। आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसे मी ते ओवले आहेत, तर तुम्ही ते नीट व्हिडिओ बघा। मी परत एकदा सांगते, व्हिडिओ कोणतीही स्किप करू नका, काहीही कळणार नाही आणि तुमचा फ्लॉवर तसा होणार नाही। तर व्हिडिओ नीट बघा, कोणतीही व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्हाला हे फ्लॉवर्स करताना
कोणती अडचण आली किंवा काय जमलं नाही हे मला तुम्ही DM करून नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आणि तुम्हाला जर माझ्याकडून ज्वेलरी बाय करायची आहे तर खाली मी नंबर देत आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून माझ्याकडून ज्वेलरी परचेस करू शकता. तर तुम्ही बघू शकता की मी कसे ते आता गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत एक एक करून. तसंच तुम्हाला करायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला ते गोल्डन बीड्स टाईट करायचं आहे. खालून आपल्याला ती वायर काढायची आहे आणि पर्लमधून ती टाईट करायची आहे. तसंच सेम तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ परत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, स्किप करू नका, काही समजणार नाही. ह्याला खूप संयम लागतो की तुम्ही बोलाल मी एकदा केलं मला जमत नाहीये, तर तसं करू नका. नीट तुम्ही माझी व्हिडिओ बघा. आज आपण पारिजातक फ्लॉवर शिकलो, तर उद्या आपण नेकलेसची व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, विसरू नका. आता तुम्ही बघू शकता मी कशी ती खालून वायर काढते. त्या गोल्डन बीड्समधनं ती मी बाहेर घेते आणि त्या पर्लमधून मी ती टाईट करते. परत सेकंड मी तसंच करते. त्या गोल्डन बीड्समधनं मी बाहेर काढते वायर आणि त्याच्यानंतर मी पर्लमध्ये टाकते आणि ते टाईट करते. तसंच तुम्हाला राऊंड राऊंड करत ते तुम्हाला सगळे मोती टाईट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आपले मोती वेगळे दिसणार नाही. आणि जी उरलेली वायर असते ती आपल्याला एकदा पर्लमधून पूर्ण गोल फिरून टाईट करायची आहे. नंतर ती आपल्याला ती गोल फिरवून कट करून घ्यायची आहे कटरच्या साह्याने. आणि नोज पिनच्या साह्याने आपल्याला ती काय करायची, जी उरलेली वायर असते तिचं टोक लागू नये म्हणून ती आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. तुम्ही कोणताही फ्लॉवर बनवा किंवा नेकलेस बनवा तर तुम्हाला ते तसंच करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपला खूप असा छान पारिजातक फ्लॉवर रेडी आहे. तर तुम्ही विचार करा की ह्याचा नेकलेस किती छान दिसेल. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल की ह्याचा नेकलेस कसा बनवतात. मी आधीच्या व्हिडिओमध्ये ह्याचा एक फोटो अपलोड केलेला आहे रेड कलरचा, तर तुम्ही तो नक्की बघा.